नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. जिल्हा बीड सध्या गेली 3 महिन्यांपासून सर्वत्र चर्चा आहे ती केवळ बीड जिल्ह्याची आणि या बीड जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनाची. मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर मात्र संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये राजकीय वरदहस्त, त्याच्या जोडीला गुंडपुंड आणि त्यांच्या खिशात पोलीस अधिकारी कर्मचारी अशी एक चेनच पाहायला मिळाली. आणि मग त्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये या सगळ्यांनी मिळून जे काही थैमान घातलं ते अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. मग यामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गँग्स, प्रत्येक जण आपल्या भूमिकेतून आपली तिथं कशी दहशत निर्माण करता येईल याचे प्रयत्न करणारे सगळे पॉलिटिशियन्स, त्यांच्या खिशात असणारे हे सगळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी. यामुळं बीडमध्ये गेली अनेक वर्षांपासून आपण पाहतोय की केवळ आणि केवळ यांचं नेक्सस आणि यामुळे सर्वसामान्य माणसांना होणारा त्रास. गेली अनेक वर्ष बीड जिल्ह्यामध्ये या गुंडापुंडांनी आपली दहशत माजवून सर्वसामान्यांना त्रास दिला. मग कुणाचे मुर्दे पाडले, कुणाला पळवून नेलं, कुणाचं अपहरण केलं, कुणाच्या जमिनी बळकवल्या, कुणाच्या मालमत्ता प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतल्या, कुठं दहशत पसरवून आणखी काही वेगळ्या प्रकारे खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. अशा बऱ्याच घटना बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाल्या. जवळपास 300-350 खून या बीड जिल्ह्यात एकट्या झाले आणि यातूनच मग पोलीस, पॉलिटिशियन्स आणि हे सगळे गुंडपुंड यांचं नेक्सस इतकं जबरदस्त आहे की हे आता तोडण्याच्या पलीकडे गेलं. आता हे जर तोडायचं असेल, यातून जर बीड जिल्ह्याला बाहेर काढायचं असेल आणि सर्वसामान्य माणसाला खरंच मोकळा श्वास घेण्याची संधी द्यायची असेल तर त्या ठिकाणी कोणता तरी एक उत्तम अधिकारी, पोलीस अधिकारी, IPS अधिकारी नेमणं अत्यंत गरजेचं होतं. मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या झाल्यानंतर या बीडचं खरं नाव संपूर्ण भारतभर पटलावर आलं. आणि मग 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अवघ्या साधारण 12-13 दिवसांमध्येच मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्याचे जे SP होते अविनाश बारगळ यांची उचलबांगडी केली आणि त्या ठिकाणी नवनीत कावत यांना SP बनवलं. आणि तिथून मात्र बीड जिल्ह्यामध्ये आता असं काही फिल्ट्रेशन आहे, बीड जिल्ह्यामध्ये आता कुठे ना कुठेतरी खरंच पोलीस आपल्या मदतीसाठी आहेत, आपल्यासाठी धावून येत आहेत, आपल्यासाठीच ही सगळी यंत्रणा आहे असा थोडाफार विश्वास या सर्वसामान्य बीडकरांना वाटायला लागला. खरं तर बीडचे SP जे आत्ता नवनीत कावत आहेत हे अत्यंत उच्च शिक्षित आहेत, उच्च विद्या विभूषित आहेत. ते खरं तर त्यांनी या ठिकाणी BTech केलेलं आहे, IIT मधून पदवी घेतलेली आहे, सॉफ्टवेअर डिझाईन इंजिनियर म्हणून त्यांनी खाजगी कंपनीत नोकरी देखील केली. नंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून IPS अधिकारी बनण्यापर्यंतचा प्रवास केला. इतकंच नव्हे तर 10वी, 11वी, 12वी असे सलग तिन्ही वर्षांमध्ये सैनिक स्कूलमध्ये शिकत असताना प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. आणि मग त्यांनी लोणावळा येथे DYSP म्हणून पोस्टिंग त्यांची झाली, त्या ठिकाणी काम पाहिलं. धाराशिव त्या ठिकाणी पूर्वीचं उस्मानाबाद ऍडिशनल SP म्हणून काम पाहिलं. छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं औरंगाबाद त्या ठिकाणी पोलीस उपायुक्त म्हणून काम पाहिलं. आणि आता बीडचे SP म्हणून ते 21 डिसेंबर पासून रुजू झाले. आता एवढं सगळं नवनीत कावत या व्यक्तीबद्दल बोललं जातंय. ही व्यक्ती नेमकी बीडमध्ये आल्यानंतर काय काय बदल झाले? सर्वात पहिल्यांदा बीडमध्ये जी काही दहशत या गुंडापुंडांची होती, जे काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या वाल्या कराड सारख्या आणि खोक्या बिक्यांच्या या सगळ्यांच्या नादी लागून चिरीमिरीसाठी आपल्या वर्दीचं जे मूळ ब्रीदवाक्य आहे सदरक्षणाय खल निग्रहणाय हे पूर्णपणे खुंटीवर टांगून दिलं होतं. ते पहिल्यांदा नवनीत कावत यांनी क्रॅश केलं
अशा अधिकाऱ्यांना शोधून काढण्याचे प्रयत्न केले, गुंडपुंडांची दहशत संपवण्याचा प्रयत्न केला, राजकीय पॉलिटिकल नेक्सस तोडण्याचा प्रयत्न केला. आणि यामुळे नवनीत कावत आज महाराष्ट्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचे उच्चतम दर्जाचे अधिकारी म्हणून नावाजले गेले. आता याच नवनीत कावत यांनी एक फार मोठा धाडसी निर्णय घेतला. आपल्याला माहिती आहे, कुठल्याही जिल्ह्यात असो, एपीआय असेल, पीआय असेल, डीवायएसपी असतील, यांना अमुक अमुक जर एखादं पोलीस स्टेशन पाहिजे असेल किंवा तिथलं ठाणेदार व्हायचं असेल तर ते फिल्डिंग लावतात. आणि फिल्डिंग कुठं लावली जाते? ज्या मतदारसंघातले तिथले आमदार, खासदार, मंत्री किंवा राजकीय बडे नेते यांच्याकडे फिल्डिंग लावायची, टेंडर भरायचं आणि आपल्याला हवी ती पोस्ट हव्या त्या ठिकाणी मिळवून पदरात टाकून घ्यायची. पण नवनीत कावत यांनी यालाच ब्रेक दिलाय. म्हणून तर माझा लाईव्हच आहे, फिल्डिंग लावाल तर खबरदार, मेरिट दमदार तोच ठाणेदार. बीडचा सिंघम यांचा अधिकाऱ्यांना इशारा. नवनीत कावत यांनी पहिल्यांदा ही चेनच ब्रेक केली. त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आता यापुढे फिल्डिंग लावण्याचा प्रकार बंद. कोणीही फिल्डिंग लावायची नाही. मी अमुक तमुक मंत्र्यांकडनं फिल्डिंग लावतो, मला हे पोस्टिंग इथे मिळावी, मी अमुक तमुक खासदार आणि आमदाराकडनं फिल्डिंग लावलेली आहे, मला ते ठाणे मिळावं, आता अजिबात नाही. आता तुम्हाला ठाणेदार बनायचं असेल तर तुमचं मेरिट बोलेल, तुमची गुणवत्ता बोलेल, ती दर्जेदार असली पाहिजे, दमदार असली पाहिजे आणि त्यावरूनच तुमची पोस्टिंग होईल, म्हणजे नियुक्ती होईल, नाहीतर होणार नाही. आता फक्त बीड जिल्ह्यापुरतं मर्यादित बोलतोय म्हणून, बीड जिल्हा 1 खासदार 6 आमदार, यामध्ये जे फिल्डिंग लावणारे आहेत ना ते एपीआय पदापासून ते अगदी डीवायएसपी पदापर्यंत असतात. आता बीडमध्ये जर पाहिलं तर 6 डीवायएसपी ऑफिसेस आहेत, म्हणजेच 6 डीवायएसपी अधिकारी झाले. मग यामध्ये केज येतं, बीड येतं, आष्टी येतं, अंबाजोगाई येतं, गेवराई येतं, माजलगाव येतं. आता या ठिकाणी 6 आमदार आहेत, बीड, केज, आष्टी, परळी, गेवराई आणि माजलगाव. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या सोयीनुसार आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये आपल्या जवळचा कोण एखादा पोलीस अधिकारी आणता येईल का, किंवा एखाद्या पोलिसाला असं वाटतं की मी याच्या जवळचा आहे म्हणून मग त्याच्याच एरियामध्ये मला त्या ठिकाणी राहिलो तर मला कुठला त्रास नाही, डोक्याला त्रास नाही, व्यवस्थित सगळं राहता येईल, सगळं करता येईल. या सगळ्या नेक्ससला तोडण्याचा पहिला प्रयत्न नवनीत कावत यांनी केलेला आहे. त्यांच्या मतानुसार यावेळी आता जो कोण ठाणेदार होईल तो फिल्डिंगवर नसेल, तो मेरिटवर असेल, तो गुणवत्तेवर असेल, त्याचा दर्जा पाहूनच त्याला त्या ठिकाणी नेमण्यात येईल. आता बीड पुरतं जर मर्यादित म्हणायचं म्हटलं तर या बीडमध्ये जर आत्ता आपण पाहिलं तर या ठिकाणी नेमकी परिस्थिती काय आहे त्या संदर्भात बोलूयात. बीडमध्ये एकूण 29 पोलीस स्टेशन्स आहेत, म्हणजे सायबर सेल पकडून 29 पोलीस स्टेशन्स आहेत. याचाच अर्थ 29 ठाणेदार झाले. ठाणेदार म्हणजे काय तर त्या ठाण्याचा प्रभारी अधिकारी. आता तो प्रभार घेण्यासाठी, तो चार्ज घेण्यासाठी बरेच जण रांगेत असतात. मला मिळवू दे का, तुला मिळवायचंय का, तू मिळवणार का, मी मिळवणार, मग मी माझ्या मंत्र्यांना सांगतो, मी माझ्या आमदारांना सांगतो, मी माझ्या खासदारांना सांगतो, बघू कोणाला मिळतंय. त्यामुळं या सगळ्या गोंधळामध्ये एखाद्याची पोस्टिंग होते, ज्याचा वशिला जेवढा मोठा, ज्याची फिल्डिंग जेवढी चांगली, ज्याचं टेंडर ज्यांनी जास्त भरलंय, मग 5 वर्षापुढची त्याच मंत्र्याच्या, आमदाराच्या, खासदाराच्या, संत्र्याच्या तो म्हणाल त्याप्रमाणे वागायचं आणि आपलं तिथलं पद मिरवायचं. सर्वसामान्य जनता काय करते याच्याशी काही घेणं नाही, अशी परिस्थिती आहे. पण आता मात्र बीडचं राजकारण बदललेलं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी अशी मेख मारली, 2017चे IPS चे बॅचचे अधिकारी त्या ठिकाणी त्यांनी थेट आणले, ते म्हणजेच मूळचे राजस्थान मधले, अर्थातच नवनीत कावत. आणि यांना तिथे आणल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा ह्या फिल्डिंगवरच जोर लावला की अजिबात असली फिल्डिंग चालणार नाही. आणि मग मात्र त्यांनी ठरवलं की आता मेरिटवर सगळं चालणार. मग बीड जिल्ह्यामध्ये सायबर सेल सकट एकूण 29 पोलीस ठाणे आहेत आणि मे महिन्यामध्ये या जिल्ह्यातले ठाणेदार बदलले जाणार आहेत. त्यासाठी ते सगळी लगबग धावपळ चालू आहे. आता एक तर नवीन सरकार आलंय, त्यात नवीन आमदार, खासदार, नवीन मंत्री, त्यामुळे आता कुणाला कुठं कसं बसवायचं ही सगळी सेटिंग मंत्रालयापासून ते अगदी आमदाराच्या निवासस्थानापर्यंत चालू असते. आणि अशा वेळी जो तो आपल्या जवळचा माणूस कसा आणता येईल, म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांना
काय आणायला सोडायला डोक्याला त्रास नाही, काय कुठं गुन्हा एखादा दाखला तर त्याला बाजूला करता येतो, त्याचं नाव वगळता येतं, हे सगळं मिळून चाललेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये हेच घडलं हो. त्यामध्ये वाल्या बिल्या असली खोक्या बिक्या या असले नको ते अज्ञानी आणि अडाणी लोक या ठिकाणी या बीडमध्ये राज्य करत बसले. त्या वाल्या कराडनं तर स्पेशल 26 म्हणजे परवाच तृप्ती देसाईंनी स्पष्ट म्हटलेलं आहे की वाल्याच्याच मर्जीतले अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये 26 जण आहेत आणि त्यांच्या विरोधातले पुरावे सुद्धा स्वतः तृप्ती देसाई यांनी बीड जिल्हा अधीक्षक कार्यालयात अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या समोर देऊन पण आल्या. त्या याचाच अर्थ जर तृप्ती देसाई राहतात पुण्याला, तो वाल्या काम करतो कुठं बीडमध्ये, त्याचे सगळे पोलीस अधिकारी तिथं, त्यांनी इथं बसून माहिती काढली, मग तिथं सर्वसामान्य लोकांना तर किती माहित असेल यांच्याबद्दल. तोच अधिकारी अनेक वर्ष एकाच पोलीस स्टेशनमध्ये, तोच म्हणजे जिथं रुजू होतो तिथंच रिटायर होतो तो. आणि मग हे चाललंय काय, म्हणजे तिथं जे काही सगळे हे जे दहशत जी पसरवणारे गुंडपुंड आहेत, राजकीय आहेत, हे सगळे एकत्र येतात आणि आपलं काम साधण्याचा प्रयत्न करतात. मग इलेक्शनच्या वेळी फायदा होतो, इतर काही यांची कामं असतील, यांचे कुठे गुंडबिंड कार्यकर्ते अडकले असतील त्यांना सोडवण्यासाठी त्याचा फायदा होतो. या सगळ्या गोष्टींचा वापर करण्यासाठी अशा पोलिसांना त्या ठिकाणी नेमण्यात येतं. आणि पोलीस देखील आपल्या वर्दीवरचं सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे जे ब्रीदवाक्य आहे हे खुंटीवर टांगून ठेवतात आणि त्यांच्या मताप्रमाणे वागतात, त्यांची चाकरी करतात. म्हणजे पैसा घेतात भारत सरकारचा. IPS अधिकारी हे API नंतर आणखी त्याच्या पुढचे PSI असतील, PI असतील, सगळे भारत सरकार महाराष्ट्र शासनाचा पैसा खातात, पगार त्यांचा घेतात आणि कामं यांची करतात. आता तर मध्ये म्हणजे आता बीडची परिस्थिती अशी होती की FIR सुद्धा परळीच्या बंगल्यावर मुंडेंच्या लिहिली जात असायची, अशी परिस्थिती होती. राजेसाहेब देशमुख आहेत ना, जे धनंजय मुंडेंच्या विरोधात उभे राहिलेले, त्यांनी सांगितलेले बघा इंटरव्ह्यू मध्ये. म्हणजे अशी परिस्थिती जर या ठिकाणी असेल तर करणार कसं आणि जगणार कसली सर्वसामान्य जनता, आणि न्याय कोण देणार या सगळ्यांना. आणि याच सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नवनीत कावत यांच्यासारखा सक्षम अधिकारी जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये आला ना, तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. तुम्हाला माहितीये काय झालंय, अहो 107 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, एकट्या बीड जिल्ह्यातल्या 107 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केलाय. विनंती अर्ज बदलीसाठी, आम्हाला जिल्ह्याबाहेर टाका, नाही तर कंट्रोल रूम मध्ये नेऊन टाका, पण आम्हाला पोस्टिंग नको. का? आता तंत्रली आहे, आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही. धनंजय मुंडे मंत्रीपद गेलं, राहिली फक्त आमदारकी. वाल्या कोठडीत, संपलंच ना सगळं. आता करायचं काय, कारण की बीडवर जी दहशत होती ती दहशतच संपली. त्यामुळे आता या पोलिसांचं काही चालणार नाही. आणि नवनीत कावत सारखा जेव्हा एक अधिकारी येतो आणि खुटी मारतो, तेव्हा मात्र सगळेजण चुपचाप होतात. त्यामुळं 107 जणांनी अर्ज केलेत की बाबा आम्हाला कंट्रोल रूम मध्ये टाका, नाहीतर सरळ आपल्या जिल्ह्याबाहेर ढकलून द्या. आता 29 पोलीस स्टेशन, त्यातलं 15 ठाणेदार बदलले जाणार आहेत. मे महिन्यामध्ये ह्या बदल्या होणार आहेत, मे महिन्यामध्ये. आता त्यांना पूर्वीचा अनुभव माहितीच नवनीत कावतांना, आधी लोणावळा पोस्टिंगला होते, धाराशिवला होते. इतकंच नव्हे तर यासोबत त्यांनी आपण जे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी देखील काम केलंय. त्यामुळे त्यांना माहिती आहे की कोण कुठं काय करता येते. त्यात एकदम नव्या दमाचा सिंगम म्हणून त्यांची ओळख आहे. म्हणून त्यांनी स्पष्टपणे ठरवलं की आता मेरिट दाखवा, त्यानुसार नियुक्ती. म्हणून जे 15 ठाणेदार बदलायचे, याच्या आधी बऱ्याच जणांनी फिल्डिंग लावल्या, फायदा झाला. आपण किती वेळा ऐकलंय सुरेश धस यांच्या तोंडून. एक अधिकारी असा आहे तिथला की जो वर्षाच्या शेवटी 1-2 महिने बाहेर जातो जिल्ह्याबाहेर, आणि वर्ष संपलं की परत जिल्ह्यात येतो. असे अधिकारी आहेत तिथं. काही जणांनी हप्ते गोळा करण्यासाठी तर एक आयुष्यच काढलंय तिथं. काही जण खंडणी गोळा करण्यासाठी आहेत, काही जणांचे हायवा टिप्पर, काही जण मटकेवाल्यांच्या धंद्यात पार्टनरशिप. अरे पोलीस आहेत का कोण आहेत? अशा या पोलिसांना सरळ वठणीवर आणायचं असेल, सुतासारखं सरळ करायचं असेल तर पोलीस अधिकारीच असायला हवा, तो देखील सक्षम, प्रामाणिक. आणि असा प्रामाणिक अधिकारी बीड जिल्ह्याला सापडलाय ना, म्हणून संतोष देशमुखांचं कुटुंबीय सुद्धा आभार मानतोय की खरंच असा अधिकारी भेटला, नाहीतर याच्या आधी असलेल्या सगळ्यांनी आमची वाट लावली. केवळ संतोष देशमुखच नाही म्हणत आहेत, संतोष देशमुखांचे बंधूच नाही म्हणत आहेत, त्यांचं कुटुंबच नाही म्हणत आहेत, अख्ख्या बीड जिल्ह्यातली जनता आता म्हणायला लागली आहे की आता कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे. म्हणून जे ठाणेदार बदलायचे, ते जे कोण ठाणेदार आहेत त्या ठाणेदारांपैकी आता ज्यांचं मेरिट चांगलं आहे त्यांनाच, त्यांचीच त्या ठिकाणी
नियुक्ती करण्यात येणार आहे आणि जे असे अधिकारी असतील तेच पात्र ठरतील. फिल्डिंग लावली की त्याची फिल्डिंग नवनीत कावत लावणार आहेत. त्यांनी स्पष्टच सांगितलंय, जो फिल्डिंग लावेल त्याचा अहवालच सादर करणार. बसा बोंबलत. त्यामुळे जे काही पदरात पडलंय ते आहे त्या ठिकाणी राहा, मेरिट दाखवा, चांगल्या जागेवर जा. म्हणून आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बीड मधील कायदा आणि सुव्यवस्था, राजकीय नेत्यांकडून होत असलेले आरोप, या दोन गोष्टींना आता मात्र तिथले पोलीस वैतागलेले आहेत. एक तर बीड जिल्ह्यात एकामागून एक प्रकरण यायला लागली. संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं की महादेव मुंडे प्रकरण आलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आधी बापू आंधळे प्रकरण होतं. त्याच्या आधी वेगळीच प्रकरणं होती, किशोर फड असेल, आणखी बरीच प्रकरणं आहेत. या प्रकरणानंतर जर आपण पाहिलं तर खोक्याचं प्रकरण आलं तिकडं, की आता परत त्या माऊलीचं प्रकरण आलं. या बीडमध्ये नेमकं चाललंय काय हेच कळत नाही. संध्याकाळी येणार आहे, मी त्याच्यावर लाईव्ह येणार आहे, वेगळा विषय आहे तो. पण मूळ मुद्दा आहे की आता बीड जिल्ह्यातलं प्रत्येक पोलीस ठाणं हे व्यवस्थित, चांगलं, सक्षम पाहिजे असेल तर त्या ठिकाणचा अधिकारी देखील तितकाच प्रामाणिक, सक्षम असला पाहिजे. तो सर्वसामान्य जनतेसाठी त्या ठिकाणी त्याची नाळ जोडली गेलेली असली पाहिजे. म्हणून कायदा आणि सुव्यवस्था आत्ताची बीड जिल्ह्यातली जी काही परिस्थिती आहे आणि राजकीय लोकांकडून होणारे आरोप, माहिती आहे आपल्याला, सुरेश धस यांनी यासाठी किती अधिकारी बदलायला लावले किंवा बऱ्याच ठिकाणाहून चर्चा होती, हा अधिकारी नको, तो अधिकारी नको. का तर तिथल्या आमदार खासदारांना माहित असतं कोण कुठला अधिकारी काय उद्योग करणार आहे ते, किंवा तो काय करू शकतो. त्यामुळं याला वैतागून 107 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्ह्याबाहेर आम्हाला पाठवा, बदली करा अशी विनंती केली. त्यात PSI पासून DYSP पर्यंत समावेश आहे. PSI पासून DYSP म्हणजे विचार करा, म्हणजे PSI पण वैतागलाय, API वैतागलाय, PI वैतागलाय आणि DYSP पण वैतागलेत की नको बाबा, या गोंधळात नको, त्यापेक्षा आपलं बाहेर गेलेलं बरं. आता यातल्या अनेकांनी यापूर्वी फिल्डिंग लावून आपल्याला हवं ते ठाणे पात्रात पाडून घेतलं होतं. त्रासच नव्हता ना कुठला. सगळं त्यांचं, सगळे गुंडपुंड त्यांचे, सगळे नेते मंडळी त्यांची, आता सगळं बदललं. आता बदलल्यामुळं यांचं हवा पाणी बदललं, चहा पाणी बदलला, सगळंच बदललं. आता करायचं काय, त्यापेक्षा आपलं इथून गेलेलं बरं. आणि खरं म्हणजे मंत्रालयात फिल्डिंग लावणं, राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री, संत्री यांच्यासोबत लॉबिंग करणं, टेंडर भरणं आणि एवढं सगळं करून बीडमध्ये आले. आता तेव्हा त्यांनी फायदा घेतला, आता त्यांना फायदा घेता येणार नाही. आम्हाला अमुक तमुक ठाणं द्या असं म्हणणारेही आता आम्हाला कंट्रोल रूम द्या म्हणतायत. म्हणजे बाबा आम्हाला नियंत्रण कक्षात पाठवलं तरी चालेल, कंट्रोल रूम मध्ये पाठवा, पण आम्हाला बीड जिल्ह्यात दुसरीकडे पोस्टिंग नको, त्यापेक्षा बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवा. आता आपण कुणाच्याही बदलीची शिफारस न करता आहे त्याच अधिकारी कर्मचाऱ्यांवर जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कावत यांनी म्हटलंय. त्यामुळे आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, कुणाच्याही बदलीची शिफारस करणार नाही. कोणीही असे ना, तो कुठल्याही दर्जाचा अधिकारी असे ना, मी बदलीची शिफारस करणार नाही. माझी जी फौज आहे, जे अधिकारी आणि जे कर्मचारी जे आता माझ्या सोबत आहेत, त्यांनाच घेऊन बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था राबवण्याचा प्रयत्न करेन, असं विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय. आता जिल्ह्यातील एकूण 29 ठाणेदारांपैकी 15 ठाणेदारांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज केलाय. याचाच अर्थ 15 जण बदलली जाणार, म्हणजे 15 जण नवीन येणार. आता जे नवीन येणार ते फिल्डिंग लावणारे असणार आहेत का? अजिबात नाही. नवनीत कावत प्रत्येकाचं मेरिट चेक करणार आहेत, त्यांची गुणवत्ता चेक करणार आहेत आणि त्यानुसार त्यांना ते ठाणं दिलं जाईल. समजा एकाने म्हटलं की मला केज पाहिजे, केजच का? चल अंबाजोगाईत. एकाने म्हटलं मला अंबाजोगाईच पाहिजे, अंबाजोगाईच का? चल परळीत. म्हणजे आता इथं तुम्ही म्हणाल तसं नाही, तुम्हाला या नेत्यांनी सांगितलं, त्या नेत्याची शिफारस, या मंत्र्याची, या संत्र्याची शिफारस, ते सगळं गेलं. आता इथं तुमचं मेरिट बोलेल, या पलीकडे कुणी काही बोलणार नाही. नंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हे जे 15 ठाणेदार नेमायचेत ना, हे सगळे ठाणेदार केवळ मेरिट नुसार त्यांची नियुक्ती करण्यात येईल असं स्पष्ट केलेलं आहे. पहिल्यांदाच, थोडक्यात काय, पहिल्यांदाच एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला फुकटामध्ये एखादं त्याला ठाणं मिळणार आहे. का तर ज्यांच्याकडे पैसा आहे, जे सगळे असल्या वाल्या कराड बिडरच्या नादी लागलेले आहेत, जे असले सगळे नेक्सस आहे पॉलिटिशियन्स वगैरे, ते काय पैसे देऊन टेंडर भरून फिल्डिंग लावून लॉबिंग करून पाहिजे ते ठाणे मिळवत होते. त्यामुळे बिचारे जे प्रामाणिक अधिकारी होते
त्यांना आपलं कुठलं तरी असंच आपलं इकडे तिकडचं ठाणे मिळायचं, पण आता त्यांना देखील त्यांचं मेरिट ओळखून पहिल्यांदा त्यांना स्थान देण्यात येणार आहे. आता आणखी एक चर्चा फार महत्वाची, ती म्हणजे स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे LCB, लोकल क्राईम ब्रांच. कुठल्याही जिल्ह्यात लोकल क्राईम ब्रांचला अत्यंत महत्व असतं, कारण जशी शहरामध्ये DB असते, डिटेक्शन ब्रांच, ज्याला गुन्हे अन्वेषण विभाग म्हणतो आपण, इथं LCB असते, लोकल क्राईम ब्रांच. ही इतकी महत्वाची असते की यांचं जे जाळं असतं हेरगिरीचं किंवा यांचे जे खबरी असतात ते जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले असतात, आणि अशा LCBचं PI पद मिळणं हे अत्यंत महत्वाचं असतं. परळीचे PI उस्मान शेख हे LCBला बदलून आले होते, म्हणजे ते परळीला PI होते, LCBला ते PI म्हणून बदलून आले. पण झालं असं, धस यांनी त्यांच्यावर आरोप केला, म्हणजे महादेव मुंडे जे प्रकरण आहे ते प्रकरण त्यांच्याकडे दिलं जाऊ नये असा त्यांच्यावर आरोप केला गेला. त्यामुळे आता त्यांनी देखील बदलीसाठी अर्ज केलाय. त्यामुळे आता त्यांच्या जागेवर कोण येणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. या ठिकाणी कोण येईल आता यांच्या जागी, LCBच्या PIच्या जागी कोण येणार आहे? कारण LCB मध्ये येण्यासाठी अनेक जण थेट मंत्रालयात खेटी घालत असतात. या मंत्र्याला भेट, त्या संत्र्याला भेट, त्या आमदाराला भेट, त्या खासदाराला भेट, या बड्या नेत्याला भेट. का? LCB पद अत्यंत महत्वाचं असतं म्हणून. पण आता या ठिकाणी स्पष्टपणे जो नवनीत कावत यांनी इशारा दिलेला आहे, फिल्डिंग लावून यायचं नाही कोणी, मेरिट नुसार या. आता तसं जर बघितलं तर मेरिट नुसार म्हटलं तर या ठिकाणी किंवा सिनियरिटी ज्येष्ठतेनुसार बघितलं तर अवघी 2-3 बोटावर मोजण्याची नावं आहेत. त्यामुळे आता हे पद नेमकं कोणाला मिळणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नवनीत कावत यांनी काय केलं. नवनीत कावत यांनी सगळ्यात पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये साफसफाई सुरू केली. जे कोण तरुण हवेत गोळीबार, इथं कमरेला पिस्तूल लाव, त्या वाल्या कराडचा पोरगा नाही का तो सुशील कराड, कमरेला पिस्तूल, तो कैलास फड, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता, इलेक्शन मध्ये काय गोंधळ घातला पोरांनी, त्यांनी निखिल फड आणि तो कैलास फड अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. तो हवेत गोळीबार करतोय, पोलिसालाच दम देत आहेत. अरे काय, आता ज्यांना विनाकारण शस्त्र परवाने दिलेले आहेत त्या सगळ्यांचे शस्त्र परवाने काढून घेतले जाण्याचं इशाराच नवनीत कावत यांनी दिला. पहिल्यांदा त्यांनी काम काय केलं तर शस्त्र परवाने, ज्यांना गरजच नाही या शस्त्रांची त्यांच्याकडनं पहिले शस्त्र काढून घ्यायला सांगितले. दुसरी गोष्ट, ज्यांनी शस्त्र घेतलेले आहेत पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांनी ते कशासाठी वापरलं याची पण आता या ठिकाणी चौकशी करायला सांगितलेली आहे. आणि जर तो त्यात दोषी आढळला तर त्याच्यावर तर कारवाई होणारच, पण शस्त्र परवाने पण रद्द होणार आहे. 1222 एवढे परवाने एकट्या बीड जिल्ह्यात दिले गेले होते. 1222 कशाला म्हणतात 1222? अहो शेजारच्या परभणीमध्ये पण तेवढे नव्हते. अंजली दमानिया यांनी सगळी लिस्टच काढली आणि तो हवेत गोळीबार करणारा जो काही तो बंदुकीतनं कैलास फड त्याचा व्हिडिओ पण व्हायरल केला. मग मात्र नवनीत कावत नुकतेच आले होते, त्यांनी तातडीनं ही मोहीम हाती घेतली आणि 1222 पैकी जवळपास आता 303 परवाने रद्द सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे ही पहिल्यांदा म्हणजे विनाकारण किंवा अवैध शस्त्र परवान्यांविरोधात पहिल्यांदा मोहीम त्यांनी उघडली आणि परवान्यांचं पुनरावलोकन देखील सुरू केलं. त्यामुळे आता त्यांचे परवाने रद्द करणे, विनाकारण जे शस्त्र बाळगतायत त्यांचा काही उपयोग नाही. आणखी एक त्यांनी महत्वाचा निर्णय सांगितलेला आहे, काय की आता अकारण जर कोण विनाकारण असे काही उद्योग करत असेल, फोटो टाक, व्हिडिओ टाक, हातात बंदुका पिस्तूल, तर तो त्या जागी लगेच त्याला तात्काळ अटक करण्यात येईल, त्याच्यावर गुन्हा दाखल होईल असं स्पष्टपणे नवनीत कावत यांनी सांगितलेलं आहे. अरे काय दिवाळीतल्या फटाके आहेत काय, लवंगे आहेत त्या, काय झाले की आपली काढली खिशातून पेटवली दिली उडवून. मुळात तुम्ही बंदुकाचा वापर करताय तो स्वसंरक्षणासाठी असतो, तुम्ही त्याचा वापर कशासाठी करताय? त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी नवनीत कावत यांनी केलाय, ते अत्यंत महत्वाचा आहे. दुसरा निर्णय त्यांचा अत्यंत महत्वाचा तो म्हणजे नावाचा. खरं तर बीड जिल्ह्यामध्येच नव्हे, लोकसभेपासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या जातींमध्ये विष कालवण्याचं काम काही नेत्यांनी केलं, खरंच केलंच ते, आणि त्याचा परिणाम इतका भयानक झाला. आजही आपण परवा बघतोय, अगदी परवाची नागपूरची दंगल आपण पाहिली, ती पण त्याच्यावरच झाली. आणि त्याच्या आधी देखील लोकसभा आणि विधानसभेला देखील आपण काही पाहिल्या गोष्टी, अक्षरशः 2 जातींमध्ये भांडणं व्हायला लागली. मराठा वंजारा एकमेकांना पाण्यात बघेनसे झाले. आता कुठे ते वातावरण निवळलं, नाही तर काय परिस्थिती लोकसभा आणि विधानसभेला. मराठ्यांच्या दुकानात वंजारी जात नव्हते आणि वंजाराच्या दुकानात मराठी जात नव्हता. अरे कोणी सांगितलं तुम्हाला? कसल्या जातीपतीच्या राजकारणात अडकलात? अहो चंद्रावर गेलं जग,
ती सुनीता विल्यम बघा, अमेरिकेनं कुठनं आणली तिला? अडकून पडली होती तिकडे अवकाशात, तिथनं खाली आणली तिला. आपण अजून कबरीच खोदत बसलोय. माझी जात तुझी जात, काय चाललंय अजून? कशाचं काय? भारत कुठं आहे, ते कुठं गेले, आपण कुठं राहिलोय, काय घेणं ना देणं? या सगळ्या जातीपातीमुळं माती खाल्ली तुम्ही आम्ही सगळ्यांनी. अहो कधीतरी सुधारा रे. आता या नेते मंडळी तर पहिल्यांदा समजून सांगितलं पाहिजे. इलेक्शनच्या वेळी तुम्ही असल्या बाता मारता, डोकी आमची फुटतात सर्वसामान्य लोकांची, आणि नंतर याचा तुम्ही निवडून आल्यानंतर बघू बघू कुठं लागलं, हे मलमपट्टी लावरे आला. या असल्या तुमच्या गुणांमुळे तर वाट लागली. एकमेकांच्या जाती काढून आम्हाला माती खायला लावलीत तुम्ही. आज देखील तेच झालं. गेलाय त्यातला एक जण नागपूरच्या दंगलीत जखमी झाला ना, मेला बिचारा. कोण असेल तो कुठल्या जातीचा आणि कुठल्या धर्माचा गेलेला नाही. माणूस मेला ना, जीव गेला ना. कुणाचं झालं हाल? नुकसान कुणाचं झालं? तुमचं झालं का? तुम्ही बसलाय तिथे एसी लावून निवांत. काहीतरी आपलं तोंडात ना भरलायचं. काय झालं की आपलं, अरे कुठं बघा, मी अजून परत सांगतोय, तिला त्या अवकाशात ना आणण्यासाठी काय पैसे खर्च केले त्यांनी, काय यंत्रणा राबवली, तोंडात बोट घातलीत सगळ्यांनी. आणि तुम्ही आम्ही घेतोय कुदळ, घेतोय फावडा आणि खणतोय कबर. अरे कशाचं काय? मुळात प्रश्न हा पडलाय, महाराष्ट्राला आता गरज कशाची आहे? या बीड जिल्ह्याची वाट का लागली? एक जरी प्रकल्प आला की खंडणी मागायला वाल्या गेलाच, त्याची ती सगळी गाबडी गेलीच तिथं, ती चिली चपाटी सगळी झालं, गेली कंपनी तिथनं निघून. असं करता करता महाराष्ट्रातनं सगळे प्रकल्प निघून चालले. कशासाठी हा सगळा उद्योग पाहिजे? बेरोजगारी वाढली, आणि मग असे बेरोजगार वाढलेले सगळे हे सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, हे सगळी गँग आहे नाही, ही सगळी गँग सोबत घेतली तुम्ही आणि नको ते उद्योग केलेत. तुम्हाला माहिती आहे एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 2,500 गुन्हे दाखल आहेत त्या मुकादमांवर. 2,500 म्हणजे महाराष्ट्रातल्या या संबंधितल्या गुन्ह्यांपैकी 90% गुन्हे एकट्या बीड जिल्ह्यात आहेत. 90% ट्रक मालकाला धरून फसवणूक करतात. हे सगळं बीड जिल्ह्यात चालतं. राखेची अवैध वाहतूक वेगळीच, वाळूची अवैध वाहतूक वेगळीच. अरे काय चाललंय काय? त्यामुळे असा एखादा खमक्या अधिकारी भेटला ना, मग सगळे सुतासारखे सरळ होतात. बोलणार आहे मी, संध्याकाळी बोलीन त्या विषयावर. पण महत्वाचा मुद्दा हाच आहे की आता जो निर्णय घेतलाय ना, या जातीपातीमुळे निर्णय घ्यावा लागला नवनीत कावत यांना. अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी की आता वर्दीवर जी नेमप्लेट आहे त्याच्यावर आडनावच नाही, आडनावच नसणार. वर्दीतल्या नेमप्लेटवर, वर्दीवरची नेमप्लेट असते पोलिसांची, त्यात आडनाव नाही, फक्त इनिशियल नेम, नाव फक्त. उदाहरणार्थ माझं नाव आहे संदीप चव्हाण, संदीप चव्हाण नाव आहे, चव्हाण गायब, फक्त संदीप. आणि हाक मारताना पण संदीप म्हणून हाक मारायची. तो कुठल्या जातीचा आणि कुठल्या धर्माचा आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. मग त्यामुळे तो तसला कोणी विचारायचा पण नाही. मग तो चव्हाण आहे, मग कुठली जात, मग कुठला धर्म, असलं काही बघू नका. संदीप आहे, विषय खालास. याचाच अर्थ स्वतःपासून, आणि स्वतःवर नेमप्लेट लावली पहिल्यांदा, नवनीत कावत पण नाही लिहिले, नवनीत. मग त्याच्यानंतर येणारे सगळे अपर पोलीस अधीक्षक, DYSP, PI, API, PSI, अगदी कॉन्स्टेबल लेवल पर्यंत. मग तो चालक का असताना, जीप चालक पोलिसांचा, त्याच्याही वर्दीवर त्याचंच नाव, ड्रायव्हरचं फक्त नाव, आडनाव नाही. टेबलावरची काही प्लेट ठेवलेली असेल, नेमप्लेट, त्याच्यावर पण फक्त नाव, आडनाव नाही. आणि एकमेकांना फोनवर सुद्धा बोलताना, एकमेकांच्या समोर बोलताना नावानी हाक मारायची. एवढं क्लिअर केलंय त्यांनी. जात पात ही भानगड, ज्यातून ते जात कळते किंवा त्यातून ते क्लिअर होतं, अरे हा या जातीचा, मग डोक्यात नको ते विचार यायला लागतात. आणि मग त्या विचारांतून मग एकमेकांच्या बद्दल ईर्ष्या, मत्सर, द्वेष. मग ह्याला बघा कसं चांगलं पोलीस ठाणे दिलं, मला का नाही दिलं, बरोबर तो त्या अमुक जातीचा, मी ह्या त्या जातीचा. या असल्या घाण कल्पना डोक्यात येऊ नयेत म्हणून त्यांनी हा प्रकार राबवला त्या ठिकाणी. आणि त्याचं कौतुक अख्ख्या महाराष्ट्रात झालेलं, अख्ख्या महाराष्ट्रात. सल्यूट आहे नवनीत कावत यांना की याबद्दल त्यांनी या ठिकाणी जी काही भूमिका राबवली ती खरंच चांगली आहे. दुसरी आणखी एक महत्वाचा मुद्दा, मकोका. त्या वाल्याला तर यासाठी आणि CID तर लावलाच होता मकोका, त्याच्या सगळ्या चेले चपाटी घेतले जात. पण नवनीत कावतांनी पण धडाका सुरू केला. मग त्यानंतर त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी आणखी एक गँग आहे, सनी आठवले गँग, त्याच्यावर पण मकोका लागला. 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल. 19 गुन्हे कशाला म्हणतात, 19. मग दुसरे एक गँग आहे तिथं, 6 जणांची गुन्हेगारी, त्यांच्यावर पण मकोका लावला त्या टोळीवर. त्यातल्या 3 जण महिला आहेत. बघा, खुनाचा प्रयत्न, सशस्त्र दरोडा, चोरी, लुटमार, अपहरण, दमदाटी, शिवीगाळ, सगळे गुन्हे त्यांच्या नावावर. त्यात 3 महिला आहेत.
त्यांच्यावर पण गुन्हे दाखल केले आणि या टोळीवर 13 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. किती? 13. एवढे सगळे महत्वाचे निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतले. हे अत्यंत महत्वाचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो मला या ठिकाणी मांडायचा आहे तो म्हणजे जे काही आतापर्यंत या ठिकाणी बीडमध्ये सगळं घडलं त्याचं आता जे चित्र आता नवीन जे निर्माण झालेलं आहे की आता कुठेतरी कायदा व सुव्यवस्था शांतता आता त्या ठिकाणी कुठेतरी दिसायला लागलेली आहे. ते फार गरजेचं आहे आणि ती शांतता आणि तसं जर चित्र दिसत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी बीड जिल्ह्यात पहिल्यासारखे दिवस उभे राहू शकतील. तृप्ती देसाई यांनी परवा जे स्पेशल 26 म्हणून वाल्या करारच्या मर्जीतले अधिकारी दाखल केले त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्धचे पुरावे दिले. आता या संदर्भामध्ये नवनीत कावत काय निर्णय घेत आहेत हे देखील पाहावं लागणार आहे. जर ते दोषी असतील तर त्यांची चौकशी होणार का, त्यांना जिल्ह्याबाहेर हकललं जाणार का, याचा देखील निर्णय नवनीत कावत घेतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नवनीत कावत यांच्या समोर आव्हानं काय आहेत, ती आव्हानं नेमकी कोणती आहेत याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. पहिलं आव्हान खरं तर पॉलिटिशियन्स हे सगळे गुंडपुंड आणि आपल्या खात्यातले पोलीस यांचं नेक्सस तोडणे हे पहिलं नवनीत कावत यांच्या सोबतचं काम आहे आणि ते काम आता इमान इतबारे करण्यासाठी ते तयारीत आहेत. दुसरं, पॉलिटिशियन्स आणि गुंडपुंड यांनी मिळून जी काय बीड जिल्ह्यात दहशत पसरवली आहे ती संपवणं. ती अजिबात त्याचा म्हणजे नामो निशान सुद्धा एक एक डॉट त्यांनी शोधून काढून ती संपवायची आहे. वाल्या करार सारखी तर आता आत गेलीच, खोक्या बिक्या जी काही सगळी आहेत आणखी बरीच आता काही नवीन तयार होत आहेत. काय बरंच काय काय आता कोणतरी वाल्याची जागा घ्यायला येईल, कोणतरी आणखी वेगळं काय होईल, हे सगळं चालत राहतं सगळ्या या गोष्टी. पण त्यांना तिथल्या तिथं त्यांच्या नांग्या ठेचण्यासाठी अधिकारी चांगला सक्षम असावा लागतो. त्यामुळे पहिल्यांदा बीड जिल्ह्याला दहशतमुक्त करणे, दुसरं म्हणजे भयमुक्त करणे, कायदा आणि सुव्यवस्था शांतता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणे ही आव्हान आहेत नवनीत कावत यांच्या समोर आणि त्यांना साथ द्यायचे या सगळ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी. पूर्वीसारखं करू नका बाबांनो. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा, याच बीड जिल्ह्यात परळीतल्या थर्मल पॉवर एनर्जी तिथं जी राखेची अवैध वाहतूक होतीये बॉटम ॲशची, त्यामध्ये टिपर हायवा त्यांना नेमप्लेट नाही, ते कुठल्या मालकाचे आहेत, काय बेवारस आहेत, ते कोण फिरवते कोण चालतंय त्याच्या खाली कितीतरी येऊन मरतात, कोण कोणाच्या अंगावर घालतंय गाडी, काय कुठं काय घेणं ना देणं. हे सगळे हायवा टिप्पर पहिल्यांदा कुठल्या मालकाचे आहेत, त्याला परवाना आहे का, त्याच्याकडे लायसन्स आहेत का, हे सगळं पाहून ती राखेची अवैध वाहतूक पहिल्यांदा थांबवणे. दुसरी गोष्ट, राखेचे अवैध साठे कुठेही आहेत, कुठल्याही गावात जा, 4-5 गावात आहेत ती, दादाहरी वडगाव आहे, बेलमरा आहे, आणखी बरीच आहेत. या सगळ्या गावांमध्ये त्या ठिकाणी ती साठवण केली जाते आणि त्याच्यावर आवरण नाही काय नाही, अशीच आपली मोकळी सोडलेली असते. त्याच्यामुळे प्रदूषण वाढतंय, श्वसनाचे त्रास होत आहेत, कितीतरी लोकांना दवाखान्यात जावं लागले. त्यामुळे हा सगळा प्रकार आहे, ती पहिल्यांदा रोखणे आहे. वाळू उपसा, कोण येतोय तो आपला वाळू उपसतोय, वाळू उपसा सिंचन योजना, वाळू हापसा सिंचन योजना आणि मग पैसा लुटालूट योजना, अशा हे सगळे प्रकार आहेत. या सगळ्या वाळूच्या ठिकाणी कुणाच्या कुठले कार्यकर्ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या नेत्याचे आहेत, काय घेतले नाही. जो कोण असेल त्याला आत घालणं हे पहिल्यांदा काम आहे. त्याच्यावर कारवाई करणं, ट्रक जप्त करणे, ह्या सगळ्या हायवा टिप्पर जप्त करणे हे देखील एक आव्हान आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जे काही गुन्हे घडलेले आहेत या परळीत, केजमध्ये, बीडमध्ये, अंबाजोगाईमध्ये, आष्टीमध्ये, पाटोद्यामध्ये, शिरूर कासारमध्ये, या सगळ्या गुन्ह्यांमधले जे आरोपी आता फरार आहेत ना, हे बोंबलत फिरतात कृष्णा आंधळे सारखे, या सगळ्यांना शोधून काढून त्यांना तात्काळ अटक करून खटले चालवून त्यांना एक तर तडीपार करणे किंवा कायमचा आत घालणे, मकोका लावून, या सगळ्या गोष्टींची तयारी आता नवनीत कावत यांना करायची आहे. त्यामुळे नवनीत कावत यांच्यासारखा डॅशिंग सिंघम अधिकारी बीड जिल्ह्याला लाभलाय. बीड जिल्हा आता कुठे ना कुठेतरी थोडासा का होईना पण आता मोकळा श्वास घ्यायला लागलाय. आता या बीड जिल्ह्यानं सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राला हे दाखवून द्यावं की आमच्या इथे सुद्धा कायदा व सुव्यवस्था नांदते, आमच्या इथं सुद्धा शांतता अबाधित राहते. कारण आता आमच्या इथं असा अधिकारी आलाय जो आता पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना सुद्धा जो मानत नाही. कारण की त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, फिल्डिंग लावाल तर खबरदार, मेरिट दमदार तोच ठाणेदार. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.